नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि महाराष्ट्रातील तमाम मायबापांनो, जरा 2 मिनिटं मोबाईल शेजारी ठेवा आणि इकडे लक्ष द्या। महाराष्ट्रावर या घडीला सर्वात मोठं काळजाचा ठोका चुकवणारं आबाळ फाटणारं संकट घोंगावतंय। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी अत्यंत भयंकर इशारा दिलाय। पुढचे 24 ते 48 तास म्हणजेच आज रात्रीपासून ते उद्या परवापर्यंत महाराष्ट्रात असा काही राडा होणार आहे की निसर्गाचं हे रूप बघून भल्याभल्यांची गाळण उडणार आहे। पंजाबराव ढग यांनी स्पष्ट सांगितलंय की हा नेहमीचा टिमू पाऊस नाही, तर डायरेक्ट ढगपोटीसारखं काळं कबीनं आबाळ कडकडणारं महासंकट आहे। अरबी समुद्रात पाण्याचा असा काही खदखदाट झालाय की तिथून निघालेलं बाष्पाचं भूत थेट आपल्या महाराष्ट्राच्या छाताडावर येऊन बसलंय। 780 ते 100 किलोमीटरच्या वेगाने सुसाट वादळी वारा सुटणार आहे। त्यासोबतच आबाळ जमिनीवर कोसळणार आहे। माझ्या शेतकरी भावांनो, आज रात्रीपासून पुढे 2 दिवस विनाकारण घराबाहेर पडू नका। गोठ्यातल्या जनावरांना सुरक्षित जागी बांधा। पंजाबराव ढग यांच्या अंदाजानुसार समुद्रातील वाऱ्याची गती अचानक वाढल्यामुळे हा भयानक प्रकोप निर्माण झालाय। सलग 2 दिवस सूर्यदर्शन देणार नाही, नुसता अंधार आणि विजांचा तांडव घालणार आहे। या भयानक पावसात काय घडू शकतं नीट ऐकून घ्या। झाडं आणि खांब पत्त्यासारखी कोलमडणार आहेत। वाऱ्याचा वेग एवढा अचाट आहे की रस्ता कडेची मोठी झाडं आणि विजेंचे खांब थेट जमिनीवर आडवे होणार। त्यामुळे अनेक भागात वीज गुल होणार आहे। पायाखालची जमीन सरकणार। घाटामध्ये आणि डोंगराळ भागात राहणाऱ्यांनी कान उघडून ऐका। डोंगराचे कडे कधी कोसळतील सांगता यायचं नाही। नद्या नाल्यांना अचानक पूर, ओढ्या आणि नद्या क्षणात फुगणार आहेत। शेतातल्या मोटारी काढायला किंवा जनावरे धुयाला नदीकडे जाण्याची चूक मुद्दाम करू नका। आता सर्वात महत्त्वाची आणि काळजात धडकी भरवणारी बातमी। पंजाबराव ढग यांच्या हवामान अंदाजानुसार या 10 जिल्ह्यामध्ये निसर्ग डायरेक्ट तांडव करणार आहे। तुम्ही जर या जिल्ह्यात असाल तर देवाचं नाव घ्या आणि घरातच थांबा। पहिला जिल्हा आहे जळगाव जिल्हा। खानदेशाच्या या पालेभाज्या आणि केळीच्या पट्ट्यात विजांच्या कडकडासह असा काही वादळी पाऊस पडणार आहे की तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनानं आत्ताच घरं सोडायला लावले आहेत। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। मराठवाड्याच्या या भागात आज रात्रीपासून ढगफोटी सदृश पाऊस कोसळणार आहे। शिवना आणि इतर नद्यांना अचानक पूर येऊन शेती खरडून जाण्याचा धोका आहे। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे लातूर। मांजरा नदीच्या खोऱ्यात आणि लातूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट आहे। सखल भागात राहणाऱ्यांनी तातडीने सुरक्षित जागी जा। त्यानंतर चौथा जिल्हा आहे सांगली। कृष्णा आणि वारणा नदीच्या काठावरच्या लोकांनो सावध व्हा। येत्या काही तासात डोंगरावरून एवढं पाणी येणार आहे की सांगलीत पुन्हा महापुराचं संकट मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे। त्यानंतर 5वा जिल्हा आहे सोलापूर। कोरड्या ठाक राहणाऱ्या सोलापूरला यावेळेस निसर्गपुरता झोडपून काढणार आहे। विजा पडण्याचा सर्वात मोठा धोका इथं वर्तवलाय। शेतकऱ्यांनी झाडाखाली अजिबात थांबू नका। त्यानंतर 4था जिल्हा आहे अहिल्यानगर। नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगांचा एवढा भयानक गडगडाट होईल की काळजात धडकी भरेल। साखळाई आणि इतर भागात ओढ्या नाल्यांचा प्रचंड पूर येईल। त्यानंतर 7वा जिल्हा आहे अमरावती। विदर्भातील या जिल्ह्यात पुढील 48 तास निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळणार आहे। कपाशी आणि सोयाबीनच्या शेतात पाणी होणार असून घराबाहेर पडणं म्हणजे जीवाला धोका आहे। त्यानंतर 8वा जिल्हा आहे यवतमाळ। पांढऱ्या सोन्याचा हा जिल्हा, पण येत्या 2 दिवसात इथं आभाळ फाटणार आहे। नदी नाले ओसांडून वाहतील आणि गावांचा संपर्क तुटणार आहे। त्यानंतर 9वा जिल्हा आहे चंद्रपूर। जंगलाच्या आणि कोळशाच्या या जिल्ह्यात पावसाचा जोर एवढा प्रचंड असेल की सखल भागातील घरं पाण्याखाली जाण्याची भीती आहे। त्यानंतर 10वा जिल्हा आहे नांदेड। गोदावरी माता पुन्हा रौद्र रूप धारण करणार आहे। नांदेड जिल्ह्यात येत्या काही तासात येणारा पाऊस हा मागचे सगळे रेकॉर्ड मोडणार आहे। त्यामुळे प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे। माझ्या शेतकरी भावांनो, पंजाबराव ढग यांनी दिलेला हा इशारा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा माना। निसर्गाच्या या रौद्र रूपापुढे कोणाचंच काही चालत नाही। पीक पाणी नंतर बघू, आधी स्वतःचा आणि पोराबाळांचा जीव वाचवा। अफवावर विश्वास ठेवू नका आणि विजेच्या खांबापासून लांब राहा। पुढचे 2 दिवस घरातच शिदोरी खाऊन बसा, पण बाहेर पडू नका। हवामानाच्या प्रत्येक अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बातमी जास्तीत जास्त शेअर करा। सुरक्षित राहा, काळजी घ्या। राम राम।